माझ्या कथेचे नाव आहे दूचकचान. सुमाली खिडकीत उभी होती. सूर्य नुकताच खितीच्या आड बुडाला होता. आकाशात विविध रंगांची उधळण मोठी मनोहर दिसत होती. वेगवेगळ्या आकाराचे हलके फुलके ढग चित्रविचित्र आकार धारण करीत होते. सुमाली भान हरपून सारे दृश्य मनात साठवीत होती. तिच्यातला कलावंत अशा वेळी जागा व्हायचा. अचानक त्या ढगांच्या गर्दीत चंद्राची नाजूकशी कोर तिच्या दृष्टीस पडली. अरेच्चा, आज द्वितीया म्हणजे हा दूचकचान, ती मनाशीच म्हणाली. तिची मामे बहीण महानंदा एकदा तिला म्हणाली होती, सुमाताई, तो बघ दूचकचान. मी त्याच्याजवळ आज एक मागणं मागितलं, ते आता पुरे होईल. म्हणजे काय? तुला माहीत नाही सुमाताई? अगं, असा द्वितीयेचा चंद्र कोणी न दाखवता अचानक आपल्याला दिसला ना, तर त्याच्याजवळ मनातले काही मागणे मागायचेस, मग ती आपली इच्छा पुरी होते. तुला कधी दिसला तर तूही माग काहीतरी. त्या भाबड्या पोळीचा तो विश्वास पाहून सुमालीलाही मोठी गंमत वाटली. तिने हसत हसत मान डोलावली होती. आज तिला खरंच द्वितीयेचा चंद्र दिसला होता. तिच्या मनात खळबळ माजली. विचार आला, मागावं का खरंच आपण? पुरी होईल आपली इच्छा. पण तेवढ्यात मनाने पलट खाल्ली. हेमचंद्राची भेट कशासाठी हवी तुला? त्याच्यापासून दूर होण्यासाठीच तर धडपडलीस. आणि आता त्याच्या भेटीची इच्छा धरून काय साधणार आहेस? मनाच्या द्वंद्वात तिने मनोभावे महानंदेच्या भाबड्या श्रद्धेने विश्वासाने त्या युवल्या चंद्रकोरीला विनवले, हेमचंद्र मला भेटू दे, फक्त एकदाच आपला राग विसरून तो येऊ दे. आणि हळवेपणी त्या चंद्रकोरीतच ती हरवून गेली. कितीतरी वेळ दमून भागून आल्याने सुमाली कॉटवर शांतपणे पडली. दारावर टकटक झाली. आलेच. ती उठली. दार उघडताच आश्चर्याचा मोठा धक्का बसला तिला. दारात हेमचंद्र उभा होता. दारातून दूर व्हायचे ती विसरून गेली. तिच्यावर इतकी वर्षे रुसलेला हेमचंद्र असा अवचित उभा होता. तो यावा म्हणून वेड्यासारखं त्या हळव्या क्षणी आपण मागणं मागितलं होतं, हे सुद्धा ती रोजच्या कामाच्या भाऊगर्दीत विसरली होती. पण दुजेच्या चंद्राला त्याची याद पक्की होती. बराच वेळ खोळंबलेला हेमचंद्र हसून म्हणाला, सुमाली, अगं, मला असा बाहेरच्या बाहेर टोलवण्याच्या विचारात आहेस का? ती ओशाळून दूर जाईल. हेमचंद्र हसत आला. माझा पत्ता कोणी दिला तुम्हाला? पत्ता ना? अगं, साऱ्या महाराष्ट्रातल्या पोलीस स्टेशनमध्ये तुझ्या फोटोसह माहिती दिली होती, शोध लागावं. अखेर सापडलीस, हसत हेमचंद्राने सांगितलं. सुमालीने अविश्वासाने मान हलवली आणि पुटपुटली, काहीतरीच चुकलं. हेमचंद्र हसला, अगदी खळखळ. सांगा ना, तुझ्या चित्राला बक्षीस मिळालं ना, तेव्हा तुझा फोटो आणि परिचय वाचण्यात आला. तू इथे आहेस हे कळले, भेटावंसं वाटलं, आलो निघून. सुमाली हसली. ही तुझेच्या चंद्राची किमया होती की फक्त योगायोग? पण फारशी त्या विचारात न गुंतता ती हेमचंद्राच्या गप्पात गुंतून गेली. बोलता बोलता तिने विचारले, बाळासाहेब कसे आहेत? ठीक, आता मीच सारे सांभाळतो. त्यांना बरीच विश्रांती मिळते. तिला बरे वाटले. तिला बऱ्याच दिवसात तिकडची माहिती कळली नव्हती. बाळासाहेबांचा तिच्यावर खरेच जीव जडला होता. तिचे नाना बाळासाहेबांच्या फॅक्टरीत नोकरीला होते. तिचे नाना हाच तिचा एकुलता एक आधार होता. पण बाळासाहेबांना वाचवताना नानांचा बळी गेला होता. नानांची स्वामीनिष्ठा सर्वांनी वाखाणली होती. पण सुमालीवर आकाश कोसळले होते. चारी दिशांना असहाय्य होऊन पाहणाऱ्या सुमालीला बाळासाहेबांनी प्रेमाने जवळ घेतले. तिचे नाना आपल्या पायी प्राणाला मुकले, या दयेतून त्यांच्या मनात निर्माण झालेली प्रेमज्योत दिवसेदिवस अधिक तेजस्वी बनत गेली. बाळासाहेबांनी तिची पूर्णतः जबाबदारी स्वीकारली.
नुकसान भरपाई म्हणून बडी रक्कम तिच्या नावे बँकेत टाकली आणि सुमालीला ते बंगल्यावर घेऊन गेले. नाना गेल्याने अकाली हरपलेले तिचे वात्सल्य, तिचा आधार बाळासाहेब बनून गेले. नानांचे कळताच मुंबईहून तिचा मामा आला, पण बाळासाहेबांनी त्याला सांगितले, सुमालूला सध्या तरी इथेच राहू द्या. SSC नंतर तिला समज आली की तिने मनापासून तुमच्याकडे यायचा निर्णय घेतला तर मी अडवणार नाही. आता मी तिचा नाना बनून तिची सारी जबाबदारी घेतली आहे. तुम्ही निश्चिंत राहा. मामा परत गेला. बाळासाहेबांना माहीत होते सुमालूच्या आईने इंटरकास्ट मॅरेज केल्याने तिचे माहेर तुटले होते. तेव्हा तिथे आपण सुमालूला पाठवणे त्यांना बरे वाटले नाही. बोलकी शब्दफुले या चॅनलवर मी तुमच्यासाठी कथा घेऊन येणार आहे. कथा आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आज इथेच थांबूया. भेटू पुन्हा पुढच्या भागात.